तर तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आमचा पोपटीचा प्लॅन झालेला आहे। हे बघा सर्वजण जमलेले आहेत। राव दादा आलेला आहे म्हणून आमचा प्लॅन झालेला आहे। तर आता आम्ही चाललो सामान आणण्यासाठी, चिकन आणि काय मसाले काय भाजी बिजी काय लागेल ते आणण्यासाठी। तर चला तुम्हाला ते दाखवतो। चला चला तर आता आपण कोंबड्या घेतलेल्या आहेत। एक 3 किलो साधारण आपलं चिकन होणार आहे। तर मॅरिनेशनचा आणि कापाचं प्रोसिजर बघूया। किशोर काका आम्हाला दुकानात भेटले किराणा आहेत। स्टोर वाले आणि आमची मित्रमंडळी सामान घेताना आमचा मेन माणूस हा बघा निखिल जावरे, याला मी कॉल केलेला आहे कारण का त्याच्यात आम्हाला आठवण आली, कारण का तो असतो आम्हाला स्पॉन्सर। पण आता आम्हाला नवीन स्पॉन्सर भेटला आहे राहुल दादा, कारण का हा नाही आलेला आहे, तो तिकडे आहे त्याच्या रूमवर। तर त्याला आम्ही कॉल करतोय, हा बघा बघूया कॉल लागते काय। आहे हा पहा, आम्ही सामान आणायला नाही भेटला, आता इथं सामान आणायला आल्यावर भेटला आहे। किती वाला आहे? एक बास होईल। आहे पहा दही आणि आता आम्ही सामान घेतलेलं आहे। हा पहा सामान राहुल दादाच्या हातात आहे आणि हर्षद आणि राहुल दा तुला बोललो ये निखिल दादाला कॉल लावला आहे बहुतेक ब्लॉग मध्ये। मग हा बघा आम्ही निखिल दादाला कॉल केला हा निखिल दादाला कॉल केला आहे आम्ही, तो आलाय नाही। आपण साधारण 3 किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे मॅरिनेशनचे मसाले आहेत। तर आपण आता जाऊया पोपटीच्या मॅरिनेशनसाठी। चला A few moments later. राहुल दादा बटाटे काढत आहे निवडून। हे पावट्याच्या शेंगा आणि या मटरच्या शेंगा माझ्या 250 रुपयाची। आणि हे बघा आमची CD 100 आणि अवधूतच्या चपलांचे 2 हे बघा भाजी। तर चला आता आम्ही घरी जातो आणि तयारीला लागतो। तर चला आणलेलं आहे, तर आता तो आम्ही मॅरिनेट करतो। तर हा बघा
तयार करण्यासाठी गौरव सांगते मला दाखव बोलतं. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत पोपटीची तयारी करण्यासाठी. हे बघा आता सर्व सामान काढत घेतलेले डिक्कीमधून आणि आता आम्ही भांबरूट खुटत आहोत. म्हणजे भांबरूट पोपटीसाठी भांबरूट लागते ती शोधतो आता. हे बघा आहे इकडे थोडी ती आता शोधतोय. आणि हे बघा सामान काढलेलं आहे. तर चला आता तयारीला लागतो आम्ही पोपटीच्या. सर्वजण चाललेले आहेत भांबरूट शोधण्यासाठी. अलाउद्दीनने शोधलेले पण आहे थोडीशी. हे बघा चाललेलो आहोत पोपटी लावण्यासाठी. हे बघा सर्व पब्लिक म्हणजे पोरं सर्व चाललेले आहेत पुढे. हे बघा तो गाइस हम इधर आ चुके डिस्कवरी में. निष्पट गावत है इधर आप देख सकते हैं. तो पोपटी कुठल्या शेतात लावायची म्हणजे स्वयंचं शेत आहे व स्वयं त्यांच्या शेतावर आलो आम्ही. बघा यांची मस्तीच आता काही संपणार नाही मस्ती. कशा खड्ड्यामध्ये कासव बसलेला तरी पण पाव किलो झाला असता कासव. आता आम्ही ते आग लावण्याची प्रोसेस चालू आहे. डब्बा सेट केलेला आहे अल्लादीनने. पूर्ण ओ मैं ये भी मिटा सकता है. कैसा लगा मेरा मजाक? तर आता तुम्हाला पोपटी झाल्यानंतरच भेटतो. कारण की ह्यांच्या आता हे बघा मस्ती चालू राहील पेंड्यासोबत. तो बघा पाराक पण पेंडा घेऊन आलेला तिकडून. ह्यांची अशीच मस्ती चालू राहील.
बघा सर्वजण रील करायची काय इकडनं तिकडे तिकडनं इकडे हो, आणि आता रील्सचा प्लॅनिंग चालू आहे ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना आणि असेच आता उन्हाळ्यात राहतील इकडे ऐकायचे नाही तर चला तुम्हाला आता पोपटी झाल्यानंतरच भेटतो. बघा, आता पोपटी झालेली आहे शिजलेली आहे तर आता मी ती घेऊन चाललेलो आहोत तिकडे रूमच्या इकडे घेऊन चाललेलो आहोत. तर चला आता खराब नागे बरोबर आहे चल. कौन है ये लोग कहाँ से आते हैं राहू दे चल तिकडेच बघ चल. माफी लोकांचा हात भाजला आई जोली झाली झाली ते घे चल उचल. तू ती पोपटी इटाक मामरूटाक वरती चला आता चाललेले आहेत हे बघ घेऊन. हे चला बाहेर जातो चला बाहेर चल बाहेर गार आहे मस्त बाहेर चला मग. तर चला बाहेर चाललेले सर्वजण. थंडा नाही गे ना बघा आम्हाला थंडा स्पॉन्सर केलेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण खातो नाही तर मला काही ठेवणार नाही असं मला वाटतंय. हे बघ कसले जुरलेले आहेत सर्वजण. चला मी पण खातो. A few moments later. आमची आता पोपटी खाऊन झालेली आहे आणि हे बघा सर्व निघण्याचे तयार. आणि सध्या तर साफसफाई चालू आहे. बघा सर्वजण आलेले आहेत आता म्हणजे बाकी सर्व घरी गेलेले आहेत अर्धे जण. तर आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट सुद्धा करा. तर चला भेटू अशाच एक पुन्हा अशा मजेशीर ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.